कोल्हापूरच्याच नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं. कोल्हापूरचे आपले उमेदवार आहेत शाहू महाराज, त्यांच्यावर इथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. असं की काय म्हणजे मला माहिती नाही, पण त्याच्यात आहे काय हा काय प्रश्न आहे. म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही आहे. अनेकाच्या गोष्टी उदाहरणं सांगतात आणि दत्तक होऊन एकदा स्वीकारल्याच्यानंतर तो त्या घराण्याचा कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख केला गेला याचा अर्थ की ती खालच्या लेवलला विरोधक जात आहेत हे ते मूर्तिवंत उदाहरण आहे. कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेले व्यक्तिमत्व आहे. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. आपण जिथं बसलो आहे याच्यामधून 2 फायदा जर गेला तर शैक्षणिक संस्थेची लाईन आहे इथं जवळ शिवाजी या सगळ्या, आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व ते शहाजी शाहू महाराज करतात. आणि त्यामुळे कुटुंब आणि सामाजिक मूळ शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो नजरेसमोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करतायत आणि त्याच्याबद्दल कोल्हापूरच्याच नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.